नमस्कार मंडळी, वेलकम टू कोकण डायरीज अँड मोर। आज आपण बनवणार आहोत कोहळ्याच्या सांडग्याची कोशिंबीर। चला तर मग करूया सुरुवात। साहित्य: कोहळ्याचे सांडगे 10 ते 12 इथे आपण घेतलेले आहेत। कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला, साधारण 3 ते 4 कांदे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत। खोबरं, लाल तिखट आणि हळद। हे जे वाटीत तुम्हाला दिसतंय ती कोहळ्याच्या सांडग्याची पूड मी करून घेतलेली आहे। ती कशी केली आहे ती मी दाखवणार आहे। चला तर मग करूया सुरुवात। हे जे सांडगे आहे जे मी तुम्हाला मगाशी दाखवले ते आपण तळून घेणार आहोत। कढईत आपण तेल तापत ठेवलेलं आहे आणि त्यात हे आपण तळून घेणार आहोत। तळल्यावर हे असे दिसतात। जास्त तळून घ्यायचं नाही आहे। जास्त वेळ जर आपण ते तळत ठेवले तर ते कडक होतात। आता हे तळलेले सांडगे आपण खलबत्त्यात कुटून घेणार आहोत। साधारण आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सी हवी आहे। एका पॅनमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे, त्यात आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत। कांदा जरा मऊसर शिजला की त्यात आपण खोबरं आणि लाल तिखट, थोडीशी हळद घालून मिक्स करणार आहोत। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आता ह्यात कोहळ्याच्या सांडग्याची पावडर जी आम्ही करून घेतली होती ती घालून हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करणार आहोत। एक 5 मिनिटं मंद आचेवर हे आपण शिजवणार आहोत आणि त्यात वरून कोथिंबीर घालणार आहोत। कोथिंबीर ऑप्शनल आहे, हवं आहे तर घालू शकतो, पण कोथिंबीर घातल्यावर हे अजून सुंदर दिसतं। तर अशा प्रकारे कोहळ्याच्या सांडग्याची कोशिंबीर, कोकणीत ज्याला आम्ही वडियांची किसमूर असंही म्हणतो, ती रेडी आहे। तर अशाच काही इंटरेस्टिंग वेज कोकणी रेसिपीजसाठी फॉलो करा कोकण डायरीज अँड मोर। धन्यवाद।